दरम्यान 5च्या 5 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या आहेत एक नजर टाकूयात। मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आहे। सप्तसूर हरपलाय। श्रेष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। जुई जाधव या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देणार आहेत। नाशिकमधून महत्त्वाची बातमी आहे। कॉर्पोरेट जिहादच्या आरोपांवर पहिल्यांदाच संबंधित कंपनी असलेल्या TCSनं स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात काय म्हटलंय आपण राहुल वाघ यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सोलापूरमध्ये खरातची लँड माफियागिरी समोर आली आहे। शक्तिपीठ महामार्गावरच्या जमिनींची खरेदी त्यानं केली होती। सौरभ वाघमारे या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर एकनाथ शिंदेंनी शक्ती प्रदर्शन केलंय पंढरपूरमध्ये। ओंकार कुलकर्णी यांच्याकडून आपण या संदर्भात अपडेट्स घेणार आहोत। आणि माऊलींच्या पालखीचा सोहळ्याचा वाद आणखी चिघळू शकतो। नेमका प्रकार काय का आहे, ही परिस्थिती येऊ शकते। यशपाल सोनकांबळे आपल्याला माहिती देणार आहेत। सुरुवात करूया आशा भोसले यांच्या निधनाच्या बातमीनं। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। उद्या दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे। आशा भोसलेंच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। आशा भोसलेंना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं, अष्टपैलू गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय। त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ आणि तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार RD बर्मन, OP नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायलेली आहेत। दम मारो दम आणि ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली आहेत। ही जी दृश्य पाहतोय कासा ग्रँड या त्यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे। शासकीय इतमामात हे पार्थिव इथं आणण्यात आलं। उद्या सकाळी 11 वाजता याच निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। ही दृश्य आपण काही वेळापूर्वीची आपण पाहतोय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत। जुई, आत्ता हे पार्थिव आणलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता इथंच त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे। कसं उद्याचं नियोजन आहे आणि कोण कोण महत्त्वाचे VVIPs या अंत्यदर्शनासाठी येऊ शकतात? जुई, आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या होणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता दादर स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 वाजता त्यांच्या या कासा ग्रँड या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। अंत्यदर्शन झाल्यानंतर दुपारी 4च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। जुई, उद्याचं नियोजन नेमकं कसं आहे? कोण कोण महत्त्वाचे नेते VVIPs या ठिकाणी येऊ शकतात आणि त्या दृष्टीनं काय नियोजन करण्यात आलं आहे? आपण पाहतोय विनोद सर की अवघ्या काही मिनिटांआधीच आशा भोसले यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या राहत्या निवासस्थानी दाखल झालं आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी त्यांच्या घराबाहेर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आज त्यांचं हे जे पार्थिव आहे ते केवळ त्यांचे नातेवाईक असतील किंवा इतर सिनेकलाकार असतील, गायक असतील त्यांच्यासाठी ठेवण्यात आलं आहे। घरी जे त्यांचा चाहता वर्ग आहे तमाम महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण देशातला, त्यांच्यासाठी त्यांचं पार्थिव उद्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे। आणि त्यानंतर सुमारे 4 वाजता उद्या स्मशानभूमीमध्ये जे दादर इथलं स्मशानभूमी आहे तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। मात्र त्याआधी आपण जर पाहिलं तर मग इथे आता ही जी पांढरी फुलं आपण पाहतोय, हे जे हार आहेत ते आतमध्ये घेऊन जात आहेत सगळेजण। आणि उद्या जर आपण पाहिलं तर मग आशा भोसले यांच्या अंत्यविधीसाठी अनेक जे VVIPs आहेत ते येण्याची शक्यता आहे। CM असतील, DCM असतील आणि अवघे केंद्रातून देखील काही मंत्री येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। कारण का आशा भोसले या एक दिग्गज गायिका होत्या आणि त्यांचं निधन झालं आहे। एक मोठं शोकाकुळ वातावरण जे आहे ते संपूर्ण सिनेसृष्टीत नाही तर देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी बरीच VVIP मंडळी देखील उद्या दादर इथे
शिवाजी पार्क जे स्मशानभूमी आहे तिथे येण्याची शक्यता आहे आणि काही जण त्यांच्या घरी देखील येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते, परंतु उद्या संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्स बद्दल. सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवलं जाईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि पद्मविभूषण होत्या त्यामुळे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आमच्यासोबत अशीच राहा जुई. आपण पुढची बातमी पाहणार आहोत नाशिकवरून. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीवर कॉर्पोरेट जिहादचा आरोप होतोय. या प्रकरणी संबंधित कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. कामाच्या ठिकाणी छळ किंवा बळजबरी विरोधात कंपनीनं कायमच कडक धोरण अवलंबलंय असं कंपनीचं म्हणणं आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. चौकशीमध्ये नाव आलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलेलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीनं देण्यात आली आहे. तपास यंत्रणाला पूर्ण सहकार्य करणार असल्याची भूमिका कंपनीनं घेतली आहे. तपासातील निष्कर्षावर कर्मचाऱ्यांवरची पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल असंही कंपनीनं म्हटलंय. नाशिकमधील IT कंपनीमधील तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हे आरोपी केवळ शरीरावरच नाही तर श्रद्धेवर सुद्धा घाव घालत होते. हिंदू देवदेवतांचा अपमान करून पौराणिक ग्रंथांचा विकृत अर्थ लावून अश्लील शेरेबाजी करत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. कंपनीत नोकरी करणाऱ्या अनेक मुली आणि महिलांना हे त्यांच्या एकट्यासोबत घडत असल्याचं वाटत होतं, पण कालांतरानं हे सर्व आणि फक्त हिंदू मुलींनाच टार्गेट करून घडत असल्याचं उघड झालंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमका प्रकार काय होता. मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्या कुटुंबाची भीती घालून धर्मांतर घडवलं जायचं. प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिषं दाखवली जायची. मीटिंग आणि कामाच्या वेळी पायानं स्पर्श आणि नंतर लॉबीमध्ये विनयभंग किंवा शरीराशी झटापट करण्यासारखे सुद्धा प्रकार घडलेले आहेत. आरोपी हिंदू देवी देवतांचा अपमान करायचे. पौराणिक ग्रंथाचा विकृत अर्थ लावून आरोपींकडून संबंधित प्रसंगांवर अश्लील शेरेबाजी केली जायची. दरम्यान नाशिक प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सारखे प्रकार कॉर्पोरेट कंपनीमध्ये पाहायला मिळतात. नाशिकचा विषय मी कालच बोललेलो आहे. आम्ही त्याच्या खालपर्यंत चाललो आहे आणि त्यातनं आम्ही निश्चितपणे सगळं सत्य बाहेर काढून दोषींना कुठल्याही परिस्थितीत शासन होईल. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्यासोबत आहे. राहुल, TCSनं आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरणाचे मुद्दे आपण पाहिलेच, मात्र आज काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. उदाहरणार्थ एकट्या दुकट्या महिलेला नव्हे तर अनेक महिलांना हा त्रास सुरू होता आणि दुसरं म्हणजे हिंदू देवदेवतांवर सुद्धा त्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत. काय त्या संदर्भातले अपडेट्स आहेत? नाशिकमधून हे अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. यातील 9 पीडित महिला या समोरून त्यांच्यावरती झालेल्या धर्मांतरांचा दबाव असेल किंवा विनयभंग किंवा लैंगिक अत्याचार असेल या संदर्भातल्या 8 तक्रारी मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. तर एक तक्रार देवाई कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये प्राप्त झाली होती. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची तपास करण्यासाठी एक स्वतंत्र SITची स्थापनाही करण्यात आली होती आणि पोलिसांनी एकदम फिल्मी स्टाईलने 8 दिवस अगोदर या कंपनीमध्ये जाऊन प्रवेश मिळवला होता आणि या संपूर्ण गोष्टींची पाहणी केली होती. त्यांच्या पाहणीमध्ये सर्व तथ्य आढळून आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गतिमान करत या कंपनीतील 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी 6 पुरुष आरोपी होते तर 2 महिला आरोपी होत्या. यातील 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर एक आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. यापैकी 7 आरोपी हे कंपनीमध्ये काम करणारे असोसिएट पदावर काम करत होते, तर एक व्यक्ती ऑपरेशनल हेड म्हणून या ठिकाणी काम करत होती. आणि इतक्या 8 दिवसानंतर आज प्रथमच TCS कडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की आमच्या कंपनीमध्ये असा कोणताही प्रकार खपवून घेतला जात नाही. आम्ही या विरोधात कडक धोरण अवलंबी असून आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही. आम्ही तत्काळ स्वरूपामध्ये IT कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहोत आणि या संदर्भाची आम्ही अंतर्गत देखील सखोल चौकशी ही करणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला काही धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. काही संशयित आरोपींकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मोडस ऑपरेंडी ही राबवली जात होती. सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे सर्व चालू असल्याचं समजलं होतं, परंतु आता त्यातील धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान देखील केल्या गेल्याची माहिती समोर आलेली आहे. तसंच पौराणिक ग्रंथांचे वेगळा अर्थ काढून यांना हिणवलं जात होतं. तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात होतं आणि मीटिंग चालू असताना मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जात होता. त्यांच्या पायाशी त्यांच्या अंगाशी
एक प्रकारे लैंगिक अत्याचार व विनयभंग केला जात होता. हा एकदम धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला होता आणि या प्रकरणात आता SIT तपास करत असून या प्रकरणात 3 दिवसापूर्वी अटकेत असलेली चैनानी जी ऑपरेशनल होती तिला उद्या नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. विनोद सर. अगदी राहुल, नित्य नवनवीन प्रकार दररोज समोर येतात आणि या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढताना दिसतंय. पुढची बातमी आपण अशोक खरात संदर्भातली पाहणार आहोत. अशोक खरातनं पुणे, शिर्डी, नाशिक अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या. SITच्या तपासातून ही सगळी बाब समोर आली आणि त्यानंतर आता शक्तिपीठ महामार्गावरील जमिनीवर सुद्धा त्यानं त्याच्या नावाचा ठप्पा मारल्याचं समोर आलं. खरातनं शक्तिपीठ महामार्गावर खरेदी केलेल्या जमिनीची किंमत ही 2 कोटींपेक्षा अधिक आहे. आणि याचबाबत बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्यासोबत आहेत. सौरभ, शक्तिपीठ महामार्गावर जमीन खरेदीचं प्रकरण समोर आलेलं आहे. अशोक खरातची ही नेमकी कार्यपद्धती त्याच्यातनं उघड झालेली आहे. कशा पद्धतीने ही जमीन खरेदी केली, व्यवहारासंदर्भात अधिक डिटेल्स सांगशील? विनोद सर, जर या जमिनीच्या संदर्भातले जर तपशीलवार पाहिजे झाले तर उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हे गाव आहे की ज्या ठिकाणी नागपूर गोवा जो की राष्ट्रीय म्हणजे जो की शक्तिपीठ महामार्ग त्या जमिनीतून जात असल्याचं दिसून येतं. साधारणतः राजाराम बनसोडे या शेतकऱ्यांनी जे आहे ते माफ करा, त्यांच्या घराशेजारच्या आणि गावाशेजारच्या एका व्यक्तीला ही जमीन 50 लाखाला विकली आणि त्या व्यक्तीने मध्यस्थी करून जी आहे ही जमीन खरात यांची जी पत्नी आहे त्यांना 2,25,00,000 अशी तब्बल 11 एकर 4 गुंठ्याची जी जमीन आहे ती विकलेली. मग या सर्व बाबतीमध्ये जे आहे ते काय प्रश्न पडतायत की ती जमीन जर पाहायची झाली तर ती माळरानावरची जमीन आहे. 2021 साली त्या जमिनीला 50 लाख रुपये जो मोबदला दिला जो की त्या जमिनीच्या त्या काळाच्या बाजारभावाप्रमाणे जास्त होता. मग शक्तिपीठ महामार्ग तर हा अनेक वर्षानंतर डिक्लेअर झाला की या ठिकाणाहून शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो जाणार आहे. मग या सर्व बाबतीत काही प्रश्न निर्माण होतात की अशोक खरातला किंवा त्याच्या संबंधित जे एजंट आहेत त्यांना अगोदरच कळालं होतं का की शक्तिपीठ महामार्गाचा जो मार्ग आहे किंवा जो रूट आहे कुठल्या कुठल्या परिसरातील जमिनी अक्वायर होणार आहेत तशा पद्धतीच्या त्या जमिनी त्यांनी खरेदी करायला सुरुवात केली होती का? कारण ज्यावेळेस शक्तिपीठ महामार्ग त्या जमिनीतून जाईल त्यावेळेस त्या जमिनीचा जो मोबदला आहे तो प्रचंड वाढेल. आणि दुसरा एक घोटाळा समोर येतोय की त्या माळरानावरच्या जमिनीवरती तब्बल 2,000 डाळिंबाची जी आहे ती खोटी लागवड केल्याचं देखील त्यांनी दाखवलेलं आहे. मग आता फळ झाडांना जे आहे ते प्रशासनाकडून किंवा ज्यावेळेस जमीन अक्वायर होते त्यावेळेस फळ झाडाला मोठ्या प्रमाणात मोबदला मिळाला जातो. अशा पद्धतीचा हा जो स्कॅम आहे हा अशोक खरातनी केलेला त्याच्या पत्नीच्या नावानं जी जमिनी घेतलेली आहे यातूनही दिसून येतोय. अगदी सौरभ, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. फळझाड म्हणजे बागायती जमिनीला अधिकाधिक मोबदला मिळतो त्यामुळे हा सगळा बनाव रचल्याचा आरोप केला जातो. आता या प्रकरणात सुद्धा चौकशी होते. आणखीन काही मुद्दे या प्रकरणातले समोर येण्याची शक्यता आहे. पुढची बातमी पंढरपुरातून आहे. पंढरपुरात शिवसेनेत मोठं इन्कमिंग सुरू झालं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील पराभवानंतर शिंदेंनी आता पंढरपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. भगीरथ भालके आणि अनिल सावंतांसह 8 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवानंतर पंढरपुरात शिवसेनेची ताकद आता वाढली आहे. भाजपच्या जागेवर आता शिवसेना विधानसभेची तयारी करतंय का अशा चर्चा आता रंगल्यात. तर पंढरपूरला राजकीय कलाटणी देणारा हा पक्षप्रवेश मानला जातोय. ओंकार कुलकर्णी या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. ओंकार, राजकीय समीकरणं पंढरपुरातली बदलत चाललेली आहेत. भगीरथ बालके असतील, अनिल असतील, या सगळ्यांच्या प्रवेशानंतर कशा पद्धतीने शिंदे गटाची ताकद वाढते? 2029च्या दृष्टीनं काय प्लॅनिंग केलं जाते? विनोद सर, जर बघितलं तर आज एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते जोरदार शक्ती प्रदर्शन कुठेतरी पंढरपुरामध्ये केलेलं पाहायला मिळालेलं आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावातून कुठेतरी आज त्यांनी धाराशिवमध्ये देखील एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करायचं या संदर्भातील मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर पंढरपुरात या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन झालेलं पाहायला मिळतंय. भगीरथ भालके असतील, त्याचबरोबर आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले अनिल सावंत, त्याचबरोबर प्रणिता भालके आणि 8 नगरसेवकांनी जे आहे ते पंढरपुरामध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.
एकंदरीत जर बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी मागील काही काळापासून सोलापूर जिल्ह्याकडे आपलं लक्ष जे आहे ते कुठेतरी वाढवलेलं पाहायला मिळतंय. मागील काही दिवसांपूर्वी राज्यसभेची उमेदवारी देताना देखील सोलापुरातील ज्योती वाघमारेंना या ठिकाणी संधी देण्यात आलेली होती. ज्या पद्धतीनं बातम्या येत आहेत, बोललं जात आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रात एका ठोस मराठा नेतृत्वाची गरज जी आहे ती तिथे स्थानिक नेत्यांना आहे आणि हाच मुद्दा जो आहे तो कुठेतरी हेरण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदेनी केलेला पाहायला मिळतोय. याच अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणी मोठा मेळावा घेऊन त्यांनी कुठेतरी आपली ताकद जी आहे ती या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. येत्या काळात देखील ज्या पद्धतीनं मागील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी कामं केलेली होती, याच कामाचा हवाला देत आपण कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहतो हेच दाखवून देत कुठेतरी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे आपल्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात आणि पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीचे प्रवेश जे आहे ते कुठेतरी शिवसेनेत होऊ शकतात असंच म्हणायला हरकत नाही. म्हणजे एकूणच भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न तर दिसतोच आहे, मात्र राष्ट्रवादीमधली जी संभ्रमावस्था आहे त्या संभ्रमावस्थेचा सुद्धा फायदा आपल्या पक्ष बळकटीसाठी करण्याचा प्रयत्न शिंदे करताना दिसत आहेत. धन्यवाद ओंकार दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी पुण्यातून आहे. आषाढी वारीचे वेध लागलेले असतानाच पुण्यामध्ये सध्या एका नव्या वादाला तोंड फुटलंय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि या निर्णयाला भवानी पेठेतील नागरिक आणि भाविकांकडून तीव्र विरोध केला जातोय, संताप व्यक्त केला जातोय. याबाबत पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत मुक्कामासाठी नवी ठिकाणं सुचवण्यात आली आहेत, मात्र स्थानिक नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विरोध केला जातोय. यशपाल सोनकांबळे आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. यशपाल, कोणकोणते नवीन पर्याय माऊलींच्या मुक्कामासाठी सुचवण्यात आलेले आहेत आणि आता भवानी पेठेतले नागरिक असतील किंवा तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, विरोध सुरू केलेला आहे, कशा पद्धतीनं तोडगा काढला जाणार आहे आणि मुळात मुक्काम बदलण्याची गरज का भासली, त्याचं कारण काय नेमकं? विनोद सर, गेल्या 350 वर्षापासून पालखीचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये असतो. नाना पेठेच्या विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी असते, तर भवानी पेठेच्या विठ्ठल मंदिरात माऊलींची पालखी असते. तर त्या ठिकाणचे जे चिंचोळे रस्ते आहेत आणि अतिक्रमण आहे आणि एकूणच त्या ठिकाणी होणारे लाखो वारकरी आणि भाविकांची गर्दी पाहता ती गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाते. त्यामुळे आळंदी देवस्थान असेल किंवा देहू देवस्थान असतील, यांना ही गर्दी नियंत्रित करण्यासाठीची खूप कसरत करावी लागते. त्याचा ताण पुणे पोलीस प्रशासनावर पडतो. यशपाल सोनकांबळे यांचा संपर्क आपल्याशी होऊ शकत नाही आहे, तुटतोय संपर्क. आणि ज्या मुद्द्यावर यशपाल बोलत होता तो मुद्दा असा आहे की चिंचोळे रस्ते आणि अतिक्रमणामुळे हे दोन्ही मार्ग आता कंजेस्टेड झालेले आहेत, त्यामुळे नवीन पर्याय शोधले जात आहेत, मात्र त्याला स्थानिकांचा विरोध होताना दिसतोय आणि आता यातनं कसा तोडगा काढला जाणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल. याच संदर्भात यशपाल सोनकांबळे यांनी स्थानिक स्तरावरून आढावा घेतला, आपण पाहूयात. गेल्या 350 वर्षांपासून संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामाला असते. मी आता उभा आहे भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची पालखी 2 दिवस मुक्कामाला असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून आळंदीचे देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून गर्दी आणि एकूणच जागेची कमतरता यासाठी 3 पर्याय चाचपले जात आहेत. पोलीस आयुक्तांच्या बैठकीमध्ये त्यांनी 3 पर्याय दिलेले आहेत. नेहरू स्टेडियम, SP कॉलेजचं मैदान आणि सणस मैदान असे 3 पर्याय त्यांनी दिलेले आहेत. परंतु याला भवानीपेठ विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांनी कडाडून विरोध केलेला आहे. स्थानिक नगरसेवकांनी विरोध केलेला आहे. या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने 10 कोटीचा निधी आणि एकूणच रस्ता रुंदीकरणाचं सुद्धा काम सुरू आहे. मंडप मोठा टाकला जाणार आहे. या ठिकाणी या मंदिरामध्ये आपण आहोत. NDTV मराठीच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांना दाखवत आहोत की या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो, परंतु या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे कुठेतरी आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून 3 नवीन पर्याय पोलीस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनासमोर दिलेला आहे. या संदर्भात 13 एप्रिलला अंतिम निर्णय होणार आहे आणि या एकूणच आळंदी देवस्थानचा जो निर्णय आहे तो त्यांनी आता भवानीपेठ विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांना देखील शब्द दिलेला आहे की 350 वर्षांची परंपरा असलेला हा जो पालखीचा मुक्काम आहे तो आम्ही हलवणार नाही. परंतु 3 जागांचा पर्याय आल्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण झालाय. या संदर्भात उद्या अंतिम निर्णय घेतला जाईल. यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे. त्यामुळे उद्या नेमका अंतिम निर्णय काय घेतला जातो स्थानिक प्रशासनाकडून ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद यशपाल दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि इतरही रिपोर्टर्सचे धन्यवाद.
आपण बघतोय अतिशय महत्त्वाच्या अशा या घडामोडी आहेत आणि आता